ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत असणारे आणि सिडको अंतर्गत असणारे बस स्टॉपच्या दुरवस्था पाहून तुम्ही खरंच आश्चर्यचकित व्हाल। मोठ्या प्रमाणात बस स्टॉपवरील जे बॅनर, फक्त बॅनरबाजी केली जाते बस स्टॉपच्या होर्डिंग वरती, मात्र त्या बस स्टॉप वरती बसण्यासाठी नागरिकांच्या सेवेखातीर कुठलीही उपाययोजना दिसत नाही। त्यासाठी तुम्ही बघू शकता, आपण सिडको ह्या परिसरात आहोत। इथल्या सिडकोच्या बस स्टॉपची ह्या प्रकारची दुरवस्था आहे। इथे बसायला मार्फत सीट नसून कुठल्याही प्रकारचे बॅनर अवगत करण्यात आले नाहीयेत, कुठल्याही प्रकारची सुविधा तिथे दिली जात नाहीये। बस येतात, बस सेवा तिथे येतात, काही कारणास्तव तिथे थांबतात, कधी कधी थांबतात, कधी कधी थांबतही नाहीत। अशा प्रकारची दुरवस्था महानगरपालिकेच्या टीएमटी बस सर्व्हिसेसची झाली आहे, बस स्टॉप सर्व्हिसेसची झाली आहे। मोठ्या प्रमाणात कुठेतरी इथे ठाणेकरांना यामुळे त्रास होत असतो। बऱ्याचदा बसण्यासाठी देखील त्यांना जागा नसते। उपाययोजना देखील महानगरपालिका किंवा बस डेपो कडून किंवा बस डेपोच्या सिडको अंतर्गत केली जात नाही। हाच रोड जो तुम्ही बघू शकता, हा कळवा परिसरातून दिवा पूर्णागाव या परिसरात जातो आणि हा अंतर्गत पुढे गेल्यानंतर हा थेट कर्जत, थेट दिवा मानपाडा जो परिसर असेल, शिलफाटा परिसर असेल किंवा इतर ठिकाणावरती जातो, म्हणजे मुख्य स्थळावरती जातं जिथे नागरिकांची ये जा असते। रहदारीचा ठिकाण आहे। पुढे गेल्यानंतर आपल्याला कळव्यातलं जो खारीगाव ब्रिज आहे तो लागतो। मात्र अशी स्थिती असताना देखील इथे बस स्टॉप योग्य पद्धतीने निर्मित करण्यात आले नाही आहेत। बऱ्याचदा बस डेपो इथे थांबतही नाही, बऱ्याचदा बस सेवा इथे थांबत नाही। बस स्टॉपची इतकी दुरवस्था असल्यामुळे इथे तुम्ही बघू शकता माझ्यापाठी, ठाणेकर देखील इथे थांबत नाही। अशाच प्रकारचे काहीशा अर्धवट कामाचा बोजवारा आणि पुरावा आपण नियमित वस्तूंमध्ये बघू शकतो। अलीकडेच ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत एका पुढेच म्हणजे कळव्या नाक्यावरती एक बस स्टॉप उभारण्यात आलं होतं। तिथे रात्रीच्या वेळेला काही नशेखोरांनी उभ्या असणाऱ्या नागरिकांवरती हल्ला केल्याची देखील घटना, म्हणजे नियमित तिथे कुठलाही कॅमेरा नसतं, कुठलीही उपाययोजना नागरिकांच्या सुरक्षिततेखातीर करण्यात येत नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये, ठाणेकरांमध्ये आता असंतोष निर्माण झालाय। अशा बस सेवांच्या सुविधा, ज्या बस स्टॉपवरील सुविधा असतात त्या नियोजित करण्याऐवजी महानगरपालिका दुसरीकडे पैसा खर्च करते, असा ठाणेकरांचा आरोप आहे। संदर्भात माहिती मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे हा बस स्टॉपचा दुरवस्था आपण समोर आणली आहे। मी सोहम शिर्के, आपलं महानगर ठाणे।